मुंबई कोणाची या प्रश्नाचं उत्तर यंदाच्या मुंबई महानगरपालिका निवडणूक तब्बल 48 लाख महिला मतदार ठरवणार आहेत। मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुकींचं बिगुल वाजलंय। मुंबईत एकूण 1,44,46,315 मतदार असून त्यामध्ये 55,16,707 पुरुष मतदार आहेत तर 48,26,509 महिला मतदार आहेत। जवळपास 48% महिला मतदारसंख्या असल्याने यंदाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महिलांचा कौल निर्णायक ठरणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती याव्यात यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार फिल्डिंग आणि मोर्चे बांधणी सुरू केली आहे। लोकसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने नाकारल्यानंतर विधानसभा निवडणुकीत मतदारांचा कौल मिळवण्यासाठी महायुती सरकारकडून विविध योजनांचा पाऊस पाडण्यात आला। विशेषतः महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आणि थेट महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले। या योजनेच्या प्रभावामुळे विधानसभा निवडणुकीत राज्यातील नोकरदार महिलांसह लाडक्या बहिणींनी महायुतीत पसंती दिल्याचं चित्र पाहायला मिळालं। आता राज्यातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेची सूत्र हाती घेण्यासाठी राजकीय पक्षांनी नव्यानं रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। लोकसभा असो किंवा विधानसभा असो किंवा नगरसेवकांच्या निवडणुका असो, मतदारांचा कौलच राजकीय पक्षांचं भवितव्य ठरवत असतो। विधानसभा निवडणुकीत महायुतीला कौल मिळाल्यानंतर आता मुंबई महापालिकेतही तोच कौल मिळावा यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे। मात्र मुंबईत तब्बल 48 लाखाहून अधिक महिला मतदार असल्याने यंदाच्या निवडणुकीत महिलांचं मतदान मुंबई महानगरपालिकेत कुणाचं वर्चस्व राहणार हे ठरवणार आहे। एकूण मतदारसंख्या पाहिली तर पुरुष मतदार हे 55,16,000 आहेत, महिला मतदार ह्या 48,26,000 आहेत तर इतर मतदार हे 1,999 मतदार आहेत। एकूण मतदारसंख्या 1,03,44,000हून अधिक आहे। त्यामुळे यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मुंबई कोणाची या प्रश्नाचं उत्तर महिला मतदारांच्या कौलावर अवलंबून आहे। तुम्हाला एकूणच काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।